कृष्ण हरी रूप पाहता लोचनी दुःख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी दुःख झाले ओ साजनी रूप पाहता लोचनी दुःख झाले ओ साजनी Oh,
कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता 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 बहिणी बंधू तुलता कृष्ण माझा बहिणी बंधू तुलता कृष्ण माझा माझे गुरु कृष्ण माझे तारू कृष्ण माझे गुरु कृष्ण माझे तारू तरी पहिले तिरू भगवतीचा तरी पहिले तिरू भगवतीचा कृष्ण माझे मन कृष्ण माझे
कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहिणी बंधू चुलता, कृष्ण माझा. कृष्ण माझे गुरु, कृष्ण माझे तारू, उतरी पैल तिरू भव नदीचा. कृष्ण माझे मन, कृष्ण माझे जन, सोयरा सज्जन कृष्ण माझा. तुका मने माझा श्री कृष्ण विसावा, वाटे न करावा परता जीवा. विठ्ठल कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहिणी बंधू चुलता, कृष्ण माझा. कृष्ण माझे गुरु, कृष्ण माझे तारू, उतरी पैल तिरू भव नदीचा. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांची, सेवे लागी सेवक झालो. मंगली कार्य धातू समागत्य दिष्टं तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची, त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका, जयांची केली स्मरण. होय सकळ विद्येचे अधिकरण, तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे. ते नमस्कार आता आता नमरंग भूमिका, कीर्तने उभी होती लोका. टाळ मृदुंग श्रोते देखा, दया माझे दंडवत. दया माझे दंडवत, ऐसे नमन करुनिया सकळा. हरिकथा बोले बोबडिया बोला, अज्ञानी म्हणून पुल्या बाळा. चालवी सकळा नामा म्हणे.
ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कला कुसरी काहीच नेनो बोलतो वचनी अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया विठ्ठल प्रथमतः सर्वांचे दर्शन कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार गेले 11 वर्ष झाले श्री स्वामी समर्थ प्रगट दिनानिमित्ताने चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह समस्त ग्रामस्थ मंडळी खानवटे कीर्तनासाठी उपस्थित असलेले गावातील भजनी मंडळ परिसरातील भजनी मंडळ सर्वांचे चरणी नतमस्तक आणि आमच्या आजच्या सुवर्ण दिन व माझ्या कीर्तनाचा योग ही माझ्या आई वडील आजी आजोबा काकू काका यांची पुण्याई आणि याचप्रमाणे मला ज्यांनी योग्य मार्गदर्शन करून तुमच्या समोर उभे केले ते आमचे बाबा त्यांच्या चरणी नतमस्तक आणि आमचे भक्ती वेदांत इंटरनॅशनल वारकरी गुरुकुल व सर्वांच्या चरणावरती नतमस्तक आणि कीर्तनाला सुरुवात विठ्ठल आनंद कंद सच्चिदानंद घन परात्पर पूर्ण परब्रह्म प्रकाश भगवान परमात्मा
आणि त्या भगवान परमात्म्याच्या कीर्तनरूपी सेवेसाठी घेतलेला अभंग कोणाचा हे म्हणाल तर पांडुरंगरायाचे एकनिष्ठ भक्त, आळंदी पंढरीची पायी वारी करणारे महान वारकरी संत, कलियुगामध्ये मानव देह घेऊन वैकुंठाला जाणारे असे असणारे एकमेव संत, विश्वमान्य, विश्वभूषण, विश्वाधिकारी की ज्यांचा गाथा हा पंचमवेद मानला जातो असे असणारे श्री क्षेत्र देहू निवासी संत. आता देहू निवासी संत म्हटल्यानंतर कोणते संत? बराजी तुम्ही सांगा कोणते संत? आता तुकाराम महाराज. बराजोबा तुम्ही सांगा कोणते संत? आता तुकाराम महाराज. आता सर्वांनी सांगा कोणते संत? आता नामदेव महाराज कोण म्हणलं बरं? अहो तुकाराम महाराज तथा अभंग तुकाराम महाराजांचाच आहे. विठ्ठल आता एवढे लक्षणे सांगून जर एखाद्या महाभाग्यवंताच्या मुखात जर जगद्गुरु तुकाराम महाराजांचे नाव येत नसेल तर तो महाभाग्यवंत कमीत कमी आपल्या या कीर्तनात ठेवण्याच्या लायकीचा नाही. विठ्ठल विठ्ठल. अर्थात हा अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकाराम महाराज आपले सर्व नाते देवांबरोबर जोडतात. विठ्ठल आता आपण अभंगाचा सरळ सरळ भावार्थ पाहूया. तुकाराम महाराज अभंगाच्या प्रथम चरणात बोलतात, कृष्ण माझी माता आहे, कृष्ण माझा पिता आहे, कृष्ण माझी बहीण आहे, कृष्ण माझा बंधू आहे आणि तसेच कृष्ण माझा चुलता देखील आहे. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहिणी बंधू चुलता, कृष्ण माझा. आता तुकाराम महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात बोलतात, कृष्ण माझे गुरु आहेत, कृष्ण माझे तारू आहेत आणि तारू म्हणजेच तारणारा. कृष्ण माझे गुरु, कृष्ण माझे तारू, उत्तरी पहिले तिरू भव नदीचा. तुकाराम महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणात बोलतात, कृष्ण माझे मन आहेत, कृष्ण माझे जन आहेत आणि तसेच कृष्ण माझा सोयरा देखील आहे. कृष्ण माझे मन, कृष्ण माझे जन, सोयरा सज्जन कृष्ण माझा. तुकाराम महाराज अभंगाच्या चौथ्या चरणात बोलतात, माझ्या जीवनातील विसावा हा तो श्री कृष्णच आहे. तुका म्हणे माझा श्री कृष्ण विसावा, वाटे न करावा करता जीवा. विठ्ठल आता आपण अभंगाचा सविस्तर भावार्थ पाहूया. मंडळी, आपल्या घरात प्रामुख्याने सर्वात महत्त्वाची व्यक्ती कोण असते? बर दादा तू सांग कोण असते? बायको. दादाने तर कमालच केली. बरं कोण असते? तर ती आपली आई असते. आई म्हणजेच माता आणि माता म्हणजेच माय. सज्जन हो, माय या शब्दापासून माहेर हा शब्द तयार झाला. स्त्रीला सर्वात जास्त काय आवडते? माहेर की सासर? बोला काय आवडते? तर माहेर आवडते. जर कोणी सासर म्हणतच असेल तर असे समजून घ्या तिचे पतिदेव माझ्या कीर्तनाला आले असावे. बराजी तुम्हाला काय आवडते? माहेर की सासर? बोला काय आवडते? काय आवडते? हा तर माहेर आवडते. तर माहेर आवडते. पण केव्हा? जेव्हा तुमची माय माहेरी जिवंत असते तेव्हा. माहेरी गेलेल्या मुलीला कोणीच काम सांगत नाही.
त्यांना असे वाटते सासरीला खूप काम आहे, पण त्यांना कुठं माहिती सासरी हे सर्वांचा बाप आहे. बाप विठ्ठल हा माहेर लय माझ्या, खायचे प्यायचे नुसते झोपायचे, म्हणून सर्वांना माहेर आवडते. विठ्ठल हा माहेर आवडते हे ठीक, पण या माहेरात कोण कोण आवडते? आई वडील भाऊ बहीण. तसं पाहिलं तर माहेरचा पुत्र देखील आवडतं. तसाही महिलांचा स्वभावच आहे. खायचे सासरची आणि गायचे माहेरचे. एक महिला जात्यावर दळण दळत असताना स्वतःच्या भावाला गत होती आणि भावाची अत्यंत गरिबीची परिस्थिती होती आणि ती म्हणत होती, वाट चारे वाट सरू पाहतोस काय खेड्याला, सोन्याचं कुलूप माझ्या बंधूच्या वाड्याला. मंडई हिच्या भावाची सात भिड्याची दलिंद्री आणि ही म्हणती कशी, सोन्याचं कुलूप माझ्या बंधूच्या वाड्याला. मंडई हे खरे असेल का हो? तर हे खरे आहे. हिच्या भावाने एका सोन्या नावाच्या सावकाराकडून कर्ज घेतले होते आणि ते त्याला न फिटल्यामुळे त्या सोन्या नावाच्या सावकाराने हिच्या भावाच्या वाड्याला कुलूप लावले होते. म्हणून ती म्हणत होती, सोन्याचं कुलूप माझ्या बंधूच्या वाड्याला. मंडळी एवढंच नाही तर दुसरी एक महिला गात होती, गाव चारे पाटला नीट चाल गुमान, माझ्या बंधुराया बसाया विमान. मंडई हिच्या भावाला नीट नाटकी बसाय सायकल नाही आणि म्हणती कशी, माझ्या बंधुराया बसाया विमान. तात्पर्य स्त्रीला माहेर आवडते ही गोष्ट खरी, पण लग्न झालेल्या मुलीने जास्त दिवस सासरी राहावे की माहेरी? तर सासरी राहावे. पण मुलीला आवडते ते म्हणजे माहेरच. अहो माझ्या साधू संतांना देखील माहेर आवडते. माझे माहेर साजनी ओविया कांडणे गाऊ किती. आता या माहेरात कोण कोण आहे? राही रकुमाई, सत्यभामा माता, पांडुरंग पिता, गरुड थोर बंधू, लडी बाळ पुंडलिक, यांचे कौतुक सांगू किती. म्हणजेच या माहेरात आई आहे, वडील आहे, बाहू आहे, बहीण आहे आणि तसेच या माहेरात चुलता देखील आहे. आणि हे जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगाच्या प्रथम चरणात बोलतात,
बहिणी बंधू चुलता कृष्ण माझा. आता आपण अभंगाच्या दुसऱ्या विभागाचे विवेचन पाहूया. गुरु व गुरूंचे कर्तव्य आणि त्यांचा अधिकार. शास्त्रामध्ये गुरूंचे 4 प्रकार सांगितले आहेत. 1 गुरु, 2 सद्गुरु, 3 श्री गुरु आणि 4 जगद्गुरु. गुरु कोणाला म्हणावे? गु म्हणजे अंधकार आणि रु म्हणजे निरोधक, म्हणजेच अंधकाराचा निरोधक होय. जो जीवाच्या जीवनातला अंधकार नाहीसा करतो त्यास गुरु असे म्हणतात. 2 सद्गुरु, जो जीवास योग्य परमात्मा दाखवतो किंबहुना सद्वस्तूंची प्राप्ती करून घेतो त्यास सद्गुरु असे म्हणतात. नाथ महाराज वर्णन करतात. मंत्र तंत्र उपदेशिते घरोघरी गुरु आयते. जो शिष्याशी मिळवे सद्वस्तु ते सद्गुरु त्यासे श्री कृष्ण माने. किंवा जो शब्द परनिष्ठात शिष्य प्रबोधनी समर्थ तोची सद्गुरेत जाणून चिंत उद्धवा. मंत्र तंत्र करणारे भरपूर गुरु मिळतील, पण शिष्याला योग्य परमात्म्याची प्राप्ती करून देणारा तोच सद्गुरु. 3 श्री गुरु, सद्गुरुपेक्षा मोठा. नाथ महाराज माऊलींना श्री गुरु असे म्हणतात. एका जनार्दनी पूर्व पुण्य फळले श्री गुरु भेटले ज्ञानेश्वर. किंवा श्री गुरु साईखा, श्री गुरु साईखा, गुरु पाठी राखा इतरांचा लेखा कोण करीन. 4 जगद्गुरु. जगद्गुरु कोणाला म्हणावे? निळवरे वर्णन करतात. जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सकळांचा येथोनिया. जगद्गुरूंची व्याख्या. जगात कोणताही प्रश्न निर्माण झाल्यास तो सोडवण्याची ज्याच्या शक्ती तोच जगद्गुरु. गुरु या शब्दाचा अर्थ मोठा. लघु म्हणजे लहान. जीवास मोठे व्यवस्थे वाटते, पण संग लहानांचाच होतो, म्हणून लहानच राहतात. जसा संग तशी प्राप्ती. एकदा शेळ्या जंगलात सिंह भेटला. शेळी घाबरली. सिंहाने अभयदान दिले व सांगितले, शेळी तू घाबरू नकोस. तुला कोणी भेटल्यास तर सांग, मी सिंहाची मावशी. प्रथम हत्ती भेटला. हत्तीने दरडावले. हत्ती म्हणाला, शेळी तू कोण? शेळी म्हणाली, मी सिंहाची मावशी. लगेच हत्तीने आपल्या सोंडेने पाठी उचलून घेतले. सुभाषितकार वर्णन करतात. नीच श्रेय कर्तव्य कर्तव्य मद अश्रेय अजा सिंह प्रसादेन अरुडो गजमस्तके. तात्पर्य गुरूंचा संग करा. ज्ञानेश्वर महाराजांना विचारले, आपण मोठे वैष्णव योगियांची माऊली साधकांचा मायबाप श्री गुरु तत्वज्ञ शास्त्रज्ञ, पण एवढ्या पदव्या कशामुळे? माऊली विनयाने सांगतात. ज्ञानदेव म्हणे गुरूंचा मी दास,
नेणे साधनास अन काही. जीवास गुरु नसेल तर जीवन गुरांसारखे होईल, म्हणजेच जनावरांसारखे होईल. म्हणून गुरु करावा, आपले जीवन सुखी करा. राम आणि कृष्ण यांनी सुद्धा गुरु केले. राम केला ब्रह्मज्ञानी, वशिष्ठ मुनी तारक. कृष्ण गुरु संदीपनी परब्रह्म दाखविले. माऊलींना आश्चर्य वाटते. एकाच पदावर 97 ओव्या खर्च केल्या. किती गुरूंबद्दल आदर, गुरूंची लक्षणे कोणती? ब्रह्मानंद परम सुखद केवलम ज्ञानमूर्ती द्वैत्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यामि लक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वाधिसारिभूतम् भावातीतं गुणरहितं सर्वोत्तमं जो शुद्ध आहे, जो पवित्र आहे, जो आत्मज्ञान आहे, जो नित्य तृप्त आहे, जो सदा मुक्त आहे, जो सच्चिदानंद रूप आहे, तोच सद्गुरु आहे. नाथ महाराज वर्णन करतात. तस्मात् गुरु प्रपद्यते जिज्ञासु श्रेयोत्तम शाब्दे पदे च निष्णातं ब्रह्मनित्यमाश्रयम्. शिष्य असावा गुरुला सर्वस्व अर्पण करणारा, आणि गुरु असे असावे शिष्याकडून काहीच न घेणारे. कबीर महाराज वर्णन करतात. शिष्य तो ऐसा चाहिए गुरु को सब कुछ दो, और गुरु तो ऐसा चाहिए शिष्य का कुछ ना ले. सध्या बहुतेक गुरु शिष्याचे वित्त हरण करणारे दिसतात. भो गुरु लोके शिष्य वित्त पहारक, क्वचित तत्व दृश्यन्ते शिष्य चित्त पहारक. माऊली डोरी या अभंगात लिहितात. गुरु लोभी धनमान, शिष्य लोभी अतिदिन. दोघांची लटपट लागली पूर्ण, कोण कोणासी आवरे नाम. माऊली ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी मध्ये वर्णन करतात. श्री गुरूंचे निनावे माती, डोंगर जया पाशी होती. तेने कोळी त्रिजगती एक वद केला. किंवा नाथ महाराज देखील वर्णन करतात. मातीचा द्रोण केला, तो कोवळी का वाहू पळला. म्हणून विश्वासे विना नाडला, जगू टाकला विकल्पे. जीवनामध्ये विश्वास हा खूप मोठा आहे. एका गावात एक पाखंडी साधू येतो. गावातील गावकऱ्यांना खरा साधू म्हणून गावातील गावकरी दररोज त्या साधूच्या दर्शनाला जाऊ लागले. मंडळी, या कलियुगात खरा साधू ओळखणे फार अवघड आहे. साधूच्या वेशीत आलेला पाखंडी साधू गावातील गावकऱ्यांना खरा साधू वाटू लागला. गावातील गावकऱ्यांनी त्या साधूला शेतात एक पर्णकुटी बांधून दिली. गावकरी दररोज त्या साधूची पूजा अर्चा करू लागली. मंडळी, त्या साधूला भेटायला जाण्याकरिता वाटेत एक नदी आडवी येत होती व एक दिवस भरपूर पाऊस पडला आणि नदीला पूर आला, म्हणून साधू उपाशी राहिला. दुसऱ्या दिवशी जेव्हा गावकरी जातात तेव्हा साधूला खूप राग येतो. साधू म्हणतो, काल मला भेटाय का आले नाही?
मंडळी, त्या साधूला राग का आला? खायला भेटले नाही म्हणून का गावकरी भेटायले नाही म्हणून? अहो मंडळी, दररोज गावकरी त्या साधूला भेटायला जायचे, परंतु पाऊस येऊन नदीला पूर आला म्हणून गावकऱ्यांना नदी पार करता आली नाही म्हणून साधू उपाशी राहिला, म्हणून साधूला राग आला. गावकरी बोलतात, साधू महाराज काल नदीला पूर आल्यामुळे येता आले नाही. मग साधू म्हणतात, नदीला पूर आला म्हणून काय झाले? देवाचे नाव घ्यायचे आणि पाण्यावरून चालत यायचे. योगायोगाने 2 दिवसांनी पुन्हा जोराचा पाऊस पडला आणि नदीला पूर आला. गावकऱ्यांनी ठरवले, आज साधू महाराजांकडे जायचे. साधू इकडे निश्चिंत होता, त्याला माहित होते आपल्याला भेटाय कोणीच येणार नाही. गावकरी नदी काठावर आले तरी इकडे त्या साधू निश्चिंतच होता. जेव्हा गावकऱ्यांना पर्णकोटी समोर पाहिले तेव्हा साधूला खूप आश्चर्य वाटले. साधू म्हणतात, आज नदीला पूर आला, तुम्ही अलीकडे आलेच कसे? गावकरी बोलतात, साधू महाराज तुमचीच तर कृपा. तुम्ही तर म्हणला देवाचे नाव घ्यायचे आणि पाण्यावरून चालत यायचे. मंडळी, त्या साधू लबाड होता, ढोंगी होता, खोटा होता, म्हणजेच त्या साधू खरा नव्हता. पण गावकऱ्यांचा विश्वास ठाम असल्यामुळे गावकरी पाण्यावर तरले. रक्ताच्या नात्यापेक्षा विश्वासाचं नातं हे खूप श्रेष्ठ असतं. खून के रिश्ते से यकीन का रिश्ता बहुत बड़ा होता है. या पाखंडी साधूच्या वाक्यावरून गावकरी पाण्यावर तरले. त्याचप्रमाणे द्रोणाचार्याच्या मातीच्या पुतळ्यावर विश्वास ठेवला व एकलव्य महान धनुर्धर झाला. जीवनामध्ये विश्वास हा खूप मोठा आहे. सज्जन हो, प्रत्येकाच्या जीवनात अत्यंत महत्त्वाचे स्थान ते म्हणजे गुरु. आपले पहिले गुरु कोण असते? ते आपली आई असते. मग बाकीचे गुरु. माणसाला अध्यात्माचा मार्ग दाखवणारा आवश्यक पाहिजे, जसे की ज्ञानोबारायांसारखे, तुकोबारायांसारखे, सोपान काकांसारखे, मुक्ताबाईंसारखे, निवृत्तीनाथ दादांसारखे. नवे नवे ते ज्ञानियांचे राजा असावे. ज्ञानियांचा राजा गुरु मारावा. म्हणती ज्ञानदेवा तुम्हाईसे, न जपा मराय काय थोरपण, पायाची वाहन पायावरी. ज्ञानोबाराय ज्ञानियांचे राजा आहेत. अशाच गुरूंची सेवा घडावी म्हणून या विश्वासात प्रत्येक साधू संतांनी आपल्या गुरूंची सेवा केली. परंतु तुकाराम महाराजांनी आपल्या गुरूंची सेवा घडली नाही म्हणून गुरु परंपरेच्या अभंगात खंत व्यक्त करतात. Bye.
सेवा अशी असते, गुरूंची सेवा अशी असते. मी तुम्हाला एक दृष्टांत सांगते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. एका गुरुला 2 शिष्य होते. ते सारखे भांडायचे. सेवा राहिली लांब आणि यांचे भांडण सुरू. गुरुजींनी माझा कान ओढला तर गुरुजींनी माझ्या नाकात बुट्टे घातली. गुरुजी म्हणाले, जाऊ दे, त्याला चाटायचे असतील. विठ्ठल गुरुजींनी त्या दोघांना चरण सेवा वाटून दिली. या पायाकडील चरण सेवा याला तर त्या पायाकडील चरण सेवा त्याला. या पायाकडील फळे याला तर त्या पायाकडील फळे त्याला. या पायाकडील गुरुदक्षिणा याला तर त्या पायाकडील गुरुदक्षिणा त्याला. अशा गुरुजींनी चरण सेवा वाटून दिल्या. एक दिवस गुरुजी असेच भिंतीला पाय लांबून बसले होते आणि डावा पाय उजव्या पायावर ठेवला. तेवढ्यात उजव्या पायावर शिष्य आला. म्हणू लागला, याचा पाय माझ्या पायावर, याचा पाय माझ्या पायावर. बघतोच त्याच्याकडे. त्याने विचित्रच एक डंक उचलून लागला ठोकायला. खटाखट खटाखट. गुरुदेव म्हणाले, थांबा. शिष्य म्हणाला, त्याचा पाय माझ्या पायावर. मग थोड्या वेळाने गुरुजींनी उजवा पाय डाव्या पायावर ठेवला. तेवढ्यात डाव्या पायावर शिष्य आला. म्हणू लागला, गुरुदेव माझा पाय कशाने सुजला? गुरूंना तर खोटे बोलता येत नाही. गुरुदेव म्हणाले, याने तुझ्या पायाला दणक्याने मारले. तो म्हणला, असं वय, बघतोच त्याच्याकडे. त्याने दणक उचलून लागला ठोकायला. खटाखट खटाखट. गुरुदेव म्हणाले, अरे अरे. शिष्य म्हणाला, मगाशी तो जेव्हा माझ्या पायाला मारत होता तेव्हा नाही दया आली, आता लय दया यायला लागली वय, असं म्हणून पुन्हा मारू लागला. मंडई, याने पाय सुजवला होता, याने तर पायाचा तुकडाच पडला. विठ्ठल मंडई, गुरूंची सेवा अशी नसते. नामदेवराय वर्णन करतात, सद्गुरु सेवा ते मोक्षपद, सद्गुरु सेवा ते आनंदपद, सद्गुरु सेवा ते ब्रह्मपद, कैवल्य प्राप्ती असे सद्गुरु सेवेचे फळ आहे. नाथ महाराज वर्णन करतात, सद्गुरु अधीन सकळ देव, गुरु अधीन पितर मानव, सद्गुरु पूजित सर्व, आनंद ते पावती. एवढा मोठा अधिकार गुरूंचा आहे. म्हणून तुकाराम महाराज आपल्या गुरूंच्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाला पाहतात आणि हे जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगाच्या 2ऱ्या चरणात बोलतात. गुरु कृष्ण माझे तारू, उत्तरी पहिले तिरू भव नदीचा. आता परभंगाचा 3ऱ्या विभागाचे विवेचन पाहूया. तुकाराम महाराज म्हणतात, कृष्ण माझे गुरु आहेत, कृष्ण माझे तारू आहेत आणि हेच गुरु मला या सागरातून तारणार आहे. विठ्ठल विठ्ठल.
विभागाचे विवेचन पाहूया. या तिसऱ्या विभागात अत्यंत महत्त्वाचे आहे ते म्हणजे मन. या जगात प्रत्येकाला मन आहे. मन नाही असा एकही मनुष्य नाही. आपल्यात आहे का कोणी की ज्याला मन नाही? तर सर्वांना मन आहे. बरं आजोबा, तुम्हाला आहे का मन? तर आहे. बरं आजी, तुम्हाला आहे का मन? काय चाललंय या मनात? जावायला आमटी करायची वय? बर दीदी, तुला आहे का मन? हा, काय चाललंय या मनात? लग्न करायचं वय? विठ्ठल एकदा एक बाबा माझ्या कीर्तनात बसले होते. एकदा एक बाबा माझ्या कीर्तनात बसले होते. ते सारखे असे करायचे. बाबांना म्हणलं, बाबा तुम्ही सारखं असं काय करता? गाय बांधायची विसरलात का? बाबा म्हणले, गाय ही बांधली. मी म्हणलं, वासरू बांधायचं विसरलात का? बाबा म्हणले, वासरू ही बांधलं. मी म्हणलं, कुलूप लावायचं विसरलात वाटतं? बाबा म्हणले, कुलूप ही लावलं. मग मी म्हणलं, कुलपाला झटका मारायचा विसरलात का? बाबा म्हणले, झटका ही मारला. मग मी म्हणलं, बाबा तुम्ही सारखं असं काय करता? बाबा म्हणले, माझ्या मनात एक खेळते. मी म्हणलं, काय खेळते? बाबा म्हणले, असं खेळते. मी म्हणलं, असं कसं खेळते? बाबा म्हणले, अरे बेटा, कुलूप लावलं ही गोष्ट खरी, पण आधी कुलूप लावलं की कडी लावली हे माझ्या मनात खेळतंय. विठ्ठल हा सर्व मनाचा पराक्रम आहे. मन अत्यंत चंचल आहे. भगवान श्रीकृष्णाने आपल्या गीतेमध्ये अर्जुनाला उपदेश केला आहे. चंचल ही मन कृष्ण प्रमादी बलवदृढम तस्य निग्रह मन्ये वायोर्यु सुदुष्करम. हे अत्यंत वेगवान चंचल मन याने विश्वामित्राला सुद्धा धोका दिला. बहिणाबाई वर्णन करतात, मनोढा एवढाय उभ्या पिकातल डोर किती हाकल फिरते पिकावर. बहिणाबाई म्हणतात, जर एखाद जनावर धान्याला सोकलं तर त्याला किती हाकला तरी पण ते पीक खाण्याकरिता येणार म्हणजे येणार. पहा, आता तुम्ही कोठे आहात? कीर्तनात, पण तुमचे मन दुसरीकडेच. हे अत्यंत चंचल मन व समाजातील जन हे माझे श्रीकृष्णच आहे. आणि हेच जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात बोलतात,
कृष्ण माझे मन कृष्ण माझे जन सोयरा सज्जन कृष्ण माझा. म्हणून तुकाराम महाराज भगवान श्रीकृष्णाला आपल्या तुकाराम महाराज आपल्या जीवनातला तुका म्हणे माझा श्रीकृष्ण विसावा. Sa
आवाज पोहोचवला, माईक सिस्टिंग वाले काका किंवा दादा त्यांचे देखील मनापासून धन्यवाद. ज्यांनी मला कीर्तनासोबत साथ दिली ते म्हणजे आमचे रजनीकांत महाराज भोसले, शुभम महाराज कुंभार, रामराजे महाराज राजे भोसले त्यांचे देखील मनापासून धन्यवाद. आणि गायनाचार्य तेजस्विनी महाराज नलवडे, श्रेया मारुती वांडे, श्रेया ताई महाराज गुणवरे, ज्ञानेश्वरी ताई मागले त्यांचे देखील मनापासून धन्यवाद. आणि शूटिंग वाले काका सुदर्शन महाराज राजे भोसले त्यांचे देखील मनापासून धन्यवाद. आणि मला ज्यांनी कीर्तनासोबत साथ दिली ते म्हणजे आमच्या ताई प्रगती ताई महाराज राजे भोसले त्यांचे देखील मनापासून धन्यवाद. आणि कीर्तनाला पूर्णविराम. जय विठ्ठल. Ah!